हाय स्टुडंट्स, आज आपण व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते डिस्कस करणार आहे. तर नक्की काय बघा याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन हा पॉइंट डिस्कस केलेला आहे. जिथे व्हेरिएशन कसं मिळालं, कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं की कंडक्टिव्हिटी वाढते. का वाढते? कारण कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं पर एम एल आयनची संख्या वाढते. पर एम एल आयनची संख्या वाढते आणि पर एम एल आयनची संख्या वाढल्यामुळं त्या सोल्युशनचा कंडक्टन्स पण काय होतो? इन्क्रीज होतो आणि त्यामुळं कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. कंडक्टिव्हिटी म्हणजे कोणती कंडक्टिव्हिटी? स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी के. ओके. आणि अपॉन डायल्युशन दॅट मीन्स डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन काय होते? कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. ओके. आज आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा, मोलार कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर जे व्हेरिएशन आहे ते पाहायचं आहे. ओके. तर बा कसं समजून घ्यायचं आपल्याला. सपोज फर्स्ट मोलार कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं? काय मोलार कंडक्टिव्हिटी? 1 मोल इलेक्ट्रोलाइट, 1 मोल इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स, 1 मोल इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स म्हणजेच मोलार कंडक्टन्स आहे. तर सपोज हा 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे. 1 मोल इलेक्ट्रोलाइट किती पाण्यामध्ये? 1 लिटर मध्ये, 1000 ml मध्ये. आयनची संख्या किती आहे? 1 मोल एका लिटर मध्ये इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ह केलेला आहे. याच्यामध्ये आयनची संख्या किती आहे? सपोज एक 10,000 ml आहे, सॉरी 10,000 आयन्स आहे. मी पाणी वाढवलं. पाणी काय केलं? वाढवलं. इलेक्ट्रोलाइट पुन्हा तेवढाच आहे, 1 मोलच आहे. पाणी काय केलं? 2000 ml केलं, 2 लिटर केलं. पाणी वाढवल्यामुळं सॉल्टचं काय होतं? आयनायझेशन होतं. पाणी वाढवल्यामुळं सॉल्टचं काय होतं? आयनायझेशन होतं. सॉल्ट काय होतं? डिसोसिएट होतो, की ज्याच्यामुळं काय होतं? नंबर ऑफ आयनची संख्या वाढते. म्हणजे बघा, पाणी वाढवलं, नंबर ऑफ आयन सुद्धा काय झाले? वाढले. सपोज झाले 15,000. ओके. पुन्हा इलेक्ट्रोलाइट तेवढाच आहे, 1 मोलच आहे. पाणी आणखी वाढवलं, 2000 च्या ऐवजी 5000 ml केलं. म्हणजे टोटल पाणी किती झालं? 5 लिटर झालं. आयनची संख्या आणखी वाढली, 20,000 आयन्स झाले. हे काय होतं बा? जसं पाणी वाढवत जाईल, इलेक्ट्रोलाइट वाढवलाय का? नाही. इलेक्ट्रोलाइट किती आहे? 1 मोलच आहे. 1 मोल इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण काय करत गेलो? पाणी वाढवत गेलो, म्हणजे सोल्युशनचं काय केलं? डायल्युशन केलं. आपण डायल्युशन काय झालं? नंबर ऑफ आयनची संख्या वाढत गेली. ओके. आणि मोलार कंडक्टिव्हिटी कशाला म्हणतोय आपण? 1 मोल इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स. 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून जे काय आयन्स तयार होतील त्या आयन्सचा कंडक्टन्स म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी. पण इथेही 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे. इथे 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून किती आयन्स तयार झाले? 10,000. इथं 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून किती तयार झाले? 15,000. इथं 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून किती तयार झाले? 20,000. कसं झालं? पुन्हा मी हा 1 मोल इलेक्ट्रोलाइट आणखी पाणी वाढवलं, 1 मोल इलेक्ट्रोलाइट आणखी पाणी वाढवलं. किती केलं? 10,000 ml केलं. पाणी किती केलं? 10 लिटर केलं. पाणी किती केलं? 10 लिटर. पुन्हा आयनची संख्या वाढली, आयन झाले 23,000. म्हणजे जसं काय होईल? डायल्युशन होईल. जसं डायल्युशन होईल तसा इलेक्ट्रोलाइट काय होतो? डिसोसिएट होतो आणि सोल्युशन मध्ये आयनची संख्या वाढते. आणि सोल्युशन मध्ये जर आयनची संख्या वाढत असेल तर काय होईल?
मोलार कंडक्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, वाढेल. दॅट मीन्स सिंपल व्हॉट, अपॉन डायल्युशन what is dilution? Decreasing concentration upon dilution, lambda, what is lambda? Molar conductivity increases. समजतंय? येस, जसं डायल्युशन केलं तशी मोलार कंडक्टिव्हिटी काय झाली, वाढली. का वाढली? कारण अपॉन डायल्युशन electrolyte undergoes dissociation. With increasing dissociation, number of ions in solution increases. With increasing number of ions in solution, conductance of solution also increases, and that's why upon dilution molar conductivity increases. समजलं? कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते अपॉन डायल्युशन, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. बट अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. असं का होतं? कारण कंडक्टिव्हिटी हा काय 1 ml चा कंडक्टन्स आहे, पर ml चा कंडक्टन्स आहे. आता इथं पर ml आयन किती आहेत, 10. इथं पर ml आयन किती आहेत, 10. इथं पर ml आयन किती आहेत, 7.5. इथं पर ml आयन किती आहेत, 7.5. इथं पर ml आयन किती आहेत, 4 आहे. पर ml आयन किती आहेत, 4. इथं पर ml आयन किती आहेत, 2.3 आहेत. जसं डायल्युशन झालं तसं पर ml आयनची संख्या काय झाली, कमी झाली. म्हणजेच कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली. पण मोलार कंडक्टिव्हिटी काय झाली, मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे पर ml आयनची संख्या नाही, पर ml आयनचा कंडक्टन्स नाही. मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून जेवढे काय आयन्स तयार झाले त्या सर्व आयन्सचा कंडक्टन्स म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी. समजलं? जस काय अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. इलेक्ट्रोलाइट 1 मोलच आहे, पाणी आणखी वाढवलं म्हणजे डायल्युशन आणखी केलं, म्हणजे सोल्युशन टोटल किती झालं, 20,000 ml म्हणजे 20 लिटर झालं. आयनची संख्या पुन्हा काय झाली, वाढली. किती झाली, 25,000 झाली. ओके. असंच इलेक्ट्रोलाइट तेवढाच आहे. इलेक्ट्रोलाइट किती आहे, 1 मोलच आहे. पाणी फक्त वाढवत गेलं म्हणजे डायल्युशन केलं. डायल्युशन किती केलं, आता 25 लिटरच्या ऐवजी आता 100 लिटरला गेलो. म्हणजे किती झालं, ml एवढं झालं, म्हणजे 100 लिटर पाणी झालं. ओके. आयनची संख्या पुन्हा काय झाली, वाढली. आयन किती झाले, सपोज 30,000 आयन्स झाले. ओके. आणखी डायल्युशन केलं, डायल्युशन आणखी केलं. किती केलं, इलेक्ट्रोड तेवढाच आहे, इलेक्ट्रोलाइट किती आहे, 1 मोलच आहे. 100 लिटरच्या ऐवजी काय केलं, 1000 लिटर पाणी केलं. पाणी काय केलं, 1000 लिटर केलं. पुन्हा आयनची संख्या काय झाली, वाढली. 35,000 आयन झाले. ओके. पुन्हा 1000चं काय केलं, इलेक्ट्रोलाइट तेवढाच आहे, 1 मोलच आहे. पाणी आणखी वाढवलं, 10,000 लिटर पाणी केलं. डायल्युशन काय केलं, वाढवलं. पण डायल्युशन केल्यामुळं पाणी वाढवलं, 1000 लिटरचं पाणी किती केलं, 10,000 लिटर केलं. पण आयनची संख्या 35,000च राहिली. बा, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. कोणता पॉइंट, इथं 1 लिटर मध्ये आयन 10,000 होते, 2 लिटर मध्ये 15,000 होते, 5 लिटर मध्ये 20,000, 10 लिटर मध्ये 23,000. जसं डायल्युशन करेल तसं आयनची संख्या काय होत होती, वाढत होती. म्हणजेच अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी काय होत होती, इन्क्रीज होत होती. मोलार कंडक्टिव्हिटी काय होत होती, इन्क्रीज होत होती. अगेन डायल्युशन केलं, कितीला केलं, 20 लिटर पर्यंत केलं. 20 लिटर पर्यंत डायल्युशन केलं. आयनची संख्या पुन्हा वाढली, 25,000 झाले. पुन्हा 20 लिटरचं काय केलं, 100 लिटर पाणी केलं. टोटल सोल्युशन 100 लिटर केलं. पुन्हा आयनची संख्या वाढली. कारण का, डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतो. पुन्हा 100 लिटरचा काय केला, 1000 लिटर पर्यंत पाणी वाढवलं. म्हणजेच आणखी 900 लिटर पाणी ऍड केलं. पुन्हा आणखी सॉल्ट काय झाला, डिसोसिएट झाला.
आणि टोटल आयन किती झाले 35,000. पण 1,000 लिटर नंतर पुन्हा पाणी ऍड केलं, 1,000 लिटर नंतर पाणी ऍड केलं, त्यावेळेस सोल्युशन मध्ये आयनची संख्या वाढलेली नाही. याचा अर्थ काय, ज्यावेळेस तुम्ही 1,000 लिटर पाणी ऍड केलं, 1,000 लिटर पासून पुढे कितीही पाणी ऍड केलं तरी सोल्युशन मध्ये आयनची संख्या वाढत नाही. का वाढत नाही, कारण 1,000 लिटर ज्यावेळेस तुम्ही पाणी ऍड केलं त्यावेळेस 1 मोल मध्ये असणारा जो टोटल इलेक्ट्रोलाइट आहे तो टोटलच्या टोटल इलेक्ट्रोलाइट काय झालाय, आयनाइज झालेला आहे. म्हणजे 1,000 लिटरच्या वर तुम्ही 1 लिटर जरी पाणी ऍड केलं तरी आयनची संख्या वाढणार नाही. का वाढणार नाही, कारण 1,000 लिटर पाणी ऍड केलं त्यावेळेसच 100% इलेक्ट्रोलाइट काय झालाय, डिसोसिएट झालाय. समजलं, 100% इलेक्ट्रोलाइट काय झालाय, डिसोसिएट झालाय. मग 1,000 लिटरच्या वर तुम्ही किती पाणी ऍड केलं तर पुन्हा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होईल का, नाही, कारण इलेक्ट्रोलाइट शिल्लक नाही. लक्षात आलं. येस, या डायल्युशनच्या नंतर तुम्ही कितीही डायल्युशन केलं तर त्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकत नाही. अशा डायल्युशनला म्हटलं जातं इन्फिनाइट डायल्युशन. अशा डायल्युशनला काय म्हटलं जातं, इन्फिनाइट डायल्युशन. इन्फिनाइट डायल्युशन. ओके, and infinite dilution is indicated by lambda 0. असं दाखवलं जातं ते lambda 0. What is lambda? Lambda is molar conductivity of solution at given concentration. What is lambda? Lambda is the molar conductivity of solution at given concentration. And what is lambda 0? Lambda 0 is the molar conductivity of solution at infinite dilution. Molar conductivity of solution at infinite dilution. What is meant by infinite dilution? The dilution above which molar conductivity of solution does not increases. असं डायल्युशन की त्या डायल्युशनच्या पुढे जाऊन तुम्ही कितीही व्हॉल्यूम वाढवला, सोल्युशनचा व्हॉल्यूम कितीही वाढवला तरी त्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत नाही. याला काय म्हणायचं, इन्फिनाइट डायल्युशन. लक्षात आलं. तर याप्रमाणे व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशनचा पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन काय पाहिलं, काय व्हेरिएशन, अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ओके, आणि इन्फिनाइट डायल्युशन ही आणखी टर्म पाहिली. तर इन्फिनाइट डायल्युशन म्हणजे काय, असं डायल्युशन की त्या डायल्युशनच्या पुढे जाऊन तुम्ही किती व्हॉल्यूम ऍड केला किंवा वॉटर ऍड केलं तर सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी चेंज होत नाही. ओके, नेक्स्ट बा व्हेरिएशन ऑफ लॅम्बडा विथ कॉन्सन्ट्रेशन. हा पॉइंट पाहिला आपण की अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके, कुणाची, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनची. पण इलेक्ट्रोलाइट दोन टाइपचे असतात, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं, डिसोसिएट completely. The electrolyte which dissociate almost completely in aqueous solution, those electrolytes are called as strong electrolyte. हे आपण आयनिक इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं जे डिसोसिएशन आहे हे डिसोसिएशन काय असतं, ऑलमोस्ट कम्प्लीट असतं. म्हणजे 100% तो सॉल्ट का होतो, डिसोसिएट होतो. तो इलेक्ट्रोलाइट का होतो, डिसोसिएट होतो aqueous सोल्युशन मध्ये. ओके, ज्यावेळेस तो 100% डिसोसिएट होतो तिथून पुढे किती पाणी ऍड केलं तरी त्या इलेक्ट्रोलाइटचं फर्दर आयोनायझेशन किंवा फर्दर डिसोसिएशन होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस त्या इलेक्ट्रोलाइटची जी काय मोलार कंडक्टिव्हिटी असते त्या मोलार कंडक्टिव्हिटीला काय म्हणतो आपण, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन म्हणतो. येस, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठीची
जी लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी जी लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू आहे, ही लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू कधी मिळते? एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला मिळणार आहे ना, पर्टिक्युलर डायल्युशनला. ती मिळते 0.001 मोलार ते 0.0001 मोलार. डायल्युशन या रेंज मध्ये आलं म्हणजे किती आहे? 10⁻⁰ मायनस 3 मोलार ते 10⁻⁻⁴ मोलार या दरम्यान स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची काय होते? आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. मोलार कंडक्टिव्हिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळतो की ज्याला आपण काय म्हणतो? मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतो. लॅम्बडा झिरो फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तो किती असेल? लिमिटिंग व्हॅल्यूला असेल. आणि ती व्हॅल्यू कधी मिळते? 10⁻³ मोलार टू 10⁻⁴ मोलार. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन ज्यावेळेस तुम्ही इथपर्यंत डायल्यूट करता, या रेंज मध्ये डायल्यूट करता, त्यावेळेस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची म्हणजे लॅम्बडा झिरोची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मॅक्झिमम अप्रोच झालेली बघायला मिळते. बट इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं? डिसोसिएट पार्शियली. जे कम्प्लिटली डिसोसिएट होत नाहीत. जे डिसोसिएट कसे होतात? पार्शियली, फिबली डिसोसिएट होतात. त्यांना काय म्हटलं जातं? वीक इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. आणि वीक इलेक्ट्रोलाइटचं मॅक्झिमम डिसोसिएशन हे किती असतं? 0.1% दरम्यान असतं. किती असतं? 0.1% किंवा मॅक्झिमम काय म्हणू आपण? 1% तो डिसोसिएट होतो. 0.1 to 1% एवढा तो काय होतो? डिसोसिएट होतो. किंवा याच्यापेक्षा जास्त झाला तर तो अगदी काय 100% पर्यंत जाणार नाही. मॅक्झिमम तो किती डिसोसिएट होईल? 0.1 to 1% एवढाच डिसोसिएट होतो. म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइट कम्प्लीट डिसोसिएट होत नाही. तो कसा डिसोसिएट होतोय? पार्शियली डिसोसिएट होतो. तर पार्शियली जर डिसोसिएट होत असेल तर याच्यामध्ये वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये किती पाणी होता त्याची कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस होत जाते. कारण वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये तुम्हाला इन्फिनाइट डायल्युशनची व्हॅल्यू मिळू शकत नाही. काय मिळू शकत नाही? कारण वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये जेवढं तुम्ही डायल्युशन करसाल, वीक इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनचं जेवढं डायल्युशन करसाल तेवढं त्याचं आयोनायझेशन होत राहतं. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये इन्फिनाइट डायल्युशनची व्हॅल्यू मिळू शकत नाही. कारण असं डायल्युशन की ज्या डायल्युशनच्या पुढे जाऊन किती व्हॉल्यूम ऍड केला तर लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू स्टॉप होते असं बघायला मिळत नाही. ते ऑलवेज इन्क्रीजेस होते. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट साठी लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू मिळत नाही. हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, पण त्यासाठी एक वेगळी मेथड आहे. तर आपण काय बघतो? व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन की जे आपण पहिलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी बघतोय. द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा वीक इलेक्ट्रोलाइट साठी जे मोलार कंडक्टिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर व्हेरिएशन आहे, हे व्हेरिएशन डे-बाय-हुकेल-ओनसागर या इक्वेशनच्या साहाय्यानं एक्सप्लेन केलं जातं. कोणतं इक्वेशन आहे? डे-बाय-हुकेल-ओनसागर इक्वेशन. हे खूप फेमस इक्वेशन आहे. याच्यावर तुम्हाला जेईला वगैरे क्वेश्चन विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ओनसागर इक्वेशन? तर इक्वेशन काय? लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा झिरो मायनस ए इंटू रूट ऑफ सी. तर याच्यामध्ये लॅम्बडा काय आहे? व्हॉट इज लॅम्बडा? लॅम्बडा इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऍट गिवन कॉन्सन्ट्रेशन. हे लिहून घ्यायचंय. काय लॅम्बडा? लॅम्बडा इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऍट गिवन कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज लॅम्बडा झिरो? लॅम्बडा झिरो इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सेम सोल्युशन ऍट इन्फिनाइट डायल्युशन. What is A? A is the constant and root of C is the square root of concentration. लक्षात आलं?
तर याप्रमाणे डेबाय-हुकेल ओहन-सागर इक्वेशन आहे. तर या इक्वेशनच्या सहाय्याने आपण ग्राफिकल मेथड पाहतोय. कोणासाठी? स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी. आता आपल्याला व्हेरिएशन दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट साठी बघायचं आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी इथं आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ काढलेला आहे. कसा ग्राफ आहे? लॅम्बडा वर्सेस रूट ऑफ सी, लॅम्बडा टू लॅम्बडा झिरो, लॅम्बडा टू लॅम्बडा झिरो याप्रमाणे व्हॅल्यू काय होत जाते? वाढत जाते मोलार कंडक्टिव्हिटीची. बा ग्राफ एक्सप्लेन करत असताना काय सांगायचं आहे? इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अपॉन डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन या बाजूला डिक्रीज होते आणि या बाजूला वाढते. अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इनक्रीजेस. मोलार कंडक्टिव्हिटी काय होते? इनक्रीजेस. अपॉन डायल्युशन इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी increases and approaches its maximum limiting value. जर ग्राफिकल एक्सप्रेशन तुम्हाला विचारलं लिहिण्यासाठी 2 मार्कसाठी तर याप्रमाणे एक्सप्लेन करायचं. काय सांगायचं आहे? इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टिव्हिटी increases upon dilution and approaches its maximum limiting value at infinite dilution. Infinite dilution ला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू जी काही लिमिटिंग व्हॅल्यू आहे ते आपल्याला मिळू शकते. ओके. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी लॅम्बडा झिरोची जी काय व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू कधी मिळते? ऍट दिस concentration. That means in case of strong electrolyte molar conductivity increases and approaches its maximum limiting value lambda 0 at infinite dilution, and this range of dilution is 10 raised to minus 3 molar to 10 raised to minus 4 molar. Okay. किंवा आता समजा इथून याप्रमाणे वाढत 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 गेली, वाय ऍक्सिसला गेली नाही, अप्रोच झालेली नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इथून काय झालं? इथपर्यंत डिक्रीज झालं, इथपर्यंत आलंय का नाही? म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनलाच काय झाली? या कॉन्सन्ट्रेशनलाच लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू स्टॉप झाली. येस. हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय केला आपण? इथून पुढं हा वाय ऍक्सिसला याप्रमाणे जोडत नेला. येस. हा ग्राफ इथून पुढे काय केला आपण? एक्स्ट्रापोलेट केला. काय केला? एक्स्ट्रापोलेट केला. म्हणून या मेथडलाच काय म्हटलं जातं? एक्स्ट्रापोलेशन मेथड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एक्स्ट्रापोलेशन मेथड. म्हणजे हा ग्राफ आपल्याला इथपर्यंतच मिळाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठीचा. म्हणजे इथपर्यंतच कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असताना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटनं मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू अप्रोच केली. म्हणजेच आपल्याला ती वाय ऍक्सिसला मिळाली का? नाही. पण आपण त्याला काय केला? तो ग्राफ पुढे एक्स्ट्रापोलेट केला आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू मिळवून घेतली. म्हणजेच एक्स्ट्रापोलेशन मेथड किंवा ही जी काय ग्राफिकल मेथड आहे या ग्राफिकल मेथडच्या साह्यानं आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करू शकतो. समजते बा? एक्स्ट्रापोलेशन मेथड किंवा ग्राफिकल मेथडच्या साह्यानं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करता येते. ओके. आता इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, बा वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं? जसं डायल्युशन होईल तसं अपॉन डायल्युशन मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इनक्रीजेस. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इनक्रीजेस but does not approaches its maximum limiting value. But does not approaches its maximum limiting value. Why? कारण वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये जर पाहिलं तर जसं डायल्युशन होईल तसं मोलार कंडक्टिव्हिटी वाढत जाते, पण ही मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कुठेही वाय ऍक्सिसला येऊन अप्रोच होत नाही किंवा हा ग्राफ एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला स्टॉप होत नाही की जिथून पुढे आपण त्याला एक्स्ट्रापोलेट करू. हा ग्राफ काय होतो? मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू वाढत 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 जाते आणि एक वेळ अशी येते की ती व्हॅल्यू वाय ऍक्सिसच्या पॅरलल जाते. वाय ऍक्सिसच्या काय होते? पॅरलल जाते. मोलार कंडक्टिव्हिटी वाढतच राहते.
ती कुठे स्टॉप होत नाही. म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये मोलार कंडक्टिव्हिटी इन्फिनाइट डायल्युशन, मोलार कंडक्टिव्हिटी जी इन्फिनाइट डायल्युशनची व्हॅल्यू आहे ही मिळू शकत नाही. म्हणजेच ग्राफिकल मेथडच्या साहाय्यानं आपण वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ग्राफिकल मेथडच्या साहाय्याने तुम्हाला हा ग्राफच कुठं वाय ऍक्सिसला अप्रोच झालेला दिसत नाही, आणि हा ग्राफ जर वाय ऍक्सिसला अप्रोच नाही झाला, वाय ऍक्सिसला जाऊन नाही मिळाला, तर आपण मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. समजलं? म्हणजे या पॉइंट मध्ये आपण काय शिकलो? इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, मोलार कंडक्टिव्हिटी increases upon dilution and approaches its maximum limiting value in the range of 10 raised to -3 molar to 10 raised to -4 molar. But in case of weak electrolyte, molar conductivity increases upon dilution but does not approaches its maximum limiting value at infinite dilution. समजलं? Yes. ग्राफिकल मेथड किंवा यालाच काय म्हणतो आपण? एक्स्ट्रापोलेशन मेथड म्हणतो. ग्राफिकल मेथड किंवा एक्स्ट्रापोलेशन मेथडच्या साहाय्यानं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण आहेत? स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस अँड ऑल टाइप्स ऑफ सॉल्ट. आणि वीक इलेक्ट्रोलाइट कोण आहे? वीक ऍसिड आणि वीक बेस. जर मी विचारलं तुम्हाला CH3COH या ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करता येईल का? तर आन्सर आहे नो. का? कारण ऍसिडिक ऍसिड हा कसा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे, आणि वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ग्राफिकल मेथड किंवा एक्स्ट्रापोलेशन मेथडच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करता येत नाही. समजलं? तर ग्राफिकल मेथड किंवा एक्स्ट्रापोलेशन मेथड ही कोणासाठी युजफुल आहे? दिस इज only and only valid for strong electrolyte. मग प्रश्न येतो, वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कशी डिटरमाइन करायची? ओके, तर वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी कोल्ड्रॉश या सायंटिस्टने एक नवीन लॉ सांगितला. त्या लॉच्या साहाय्याने आपण वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कशी डिटरमाइन करायची ते बघणार आहे. ओके, पॉइंट आहे कोल्ड्रॉश लॉ. कोल्ड्रॉश लॉ नक्की काय? कोल्ड्रॉश लॉ काय सांगतो? याचा यूज काय? जसं आपण मागच्या पॉइंट मध्ये पाहिलं की ग्राफिकल मेथडच्या साहाय्यानं वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येत नाही. वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी कोल्ड्रॉश लॉचा आपल्याला यूज करावा लागेल. तो कोल्ड्रॉश लॉ काय? त्याची स्टेटमेंट काय? स्टेटमेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. स्टेट बोर्ड साठी एक अल्टरनेट इयरला विचारलं जातं, तर स्टेटमेंट समजावून घ्या, नोट डाऊन करून घ्यायचं. काय स्टेटमेंट बा? ऍट इन्फिनाइट डायल्युशन इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली. इन्फिनाइट डायल्युशनला प्रत्येक आयन इंडिपेंडेंटली मायग्रेट होईल. कुणाबरोबर? ऑफ इट्स को आयन. ऍट इन्फिनाइट डायल्युशन इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली ऑफ इट्स को आयन अँड मेक इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट irrespective the nature of other ion with which it is associated. हा स्टेटमेंट थोडं लिहिंदे, पण ते पाठ करावेच लागेल. काय स्टेटमेंट आहे? ऍट इन्फिनाइट डायल्युशन each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte, irrespective the nature of other ion with which it is associated. म्हणजेच इन्फिनाइट डायल्युशनला इलेक्ट्रोलाइट मधील, सपोज एक इलेक्ट्रोलाइट आहे, कोणता इलेक्ट्रोलाइट आहे? KCl आहे. ओके, आणि KCl या इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी आहे
याची मोलार कंडक्टिव्हिटी आहे सपोज 130. याची मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे 130. तर KCl या इलेक्ट्रोलाइट मध्ये 2 आयन आहेत, एक कॅटायन आणि एक अनायन. ओके, यातला प्रत्येक आयन, इच आयन कसा मायग्रेट होणार आहे इंडिपेंडेंटली. इच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली ऑफ इट्स कोआयन. K+ आणि Cl- इंडिपेंडेंटली मायग्रेट होतील त्याच्या कोआयन बरोबर आणि काय करतील and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte. आणि याच्या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये दोघे काय करतील, दोघांचं योगदान देतील. कसं, इरिस्पेक्टिव्ह द नेचर ऑफ अदर आयन विथ विच इट इज असोसिएटेड. चलो K+ या टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये योगदान देताना Cl- चं नेचर कसं आहे याचा विचार करणार नाही. म्हणजे सपोज या 130 पैकी K+ किती आहे 70 आहे आणि Cl- किती आहे 60. लक्षात आलं. तर याच्यामध्ये K+ 70 आहे, Cl 60 आहे. KCl च्या ऐवजी जर आपण Ki घेतला तर Ki मध्ये सुद्धा K चं किती असणार आहे 70 असणार आहे. इथं अनायन चेंज झाला, इथं नेचर चेंज झालं म्हणून याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते चेंज होणार नाही. हा चेंज होऊ शकतो. सपोज याचं किती आहे 50 आहे, तर टोटल मोलार कंडक्टिव्हिटी किती असेल 120 असेल. हे झालं, समजतंय का. म्हणजे इलेक्ट्रोलाइट चेंज झाला, इथं जो K+ आहे या K+ चं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते चेंज होणार नाही. म्हणजे जिथं K च्या बरोबरीने Cl येऊ द्या, K च्या बरोबरीने I येऊ द्या किंवा K च्या बरोबरीनं Br येऊ द्या, प्रत्येक सॉल्ट मध्ये K चं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती असणार आहे 70 असणार आहे. लक्षात आलं. किंवा इथं Cl आहे, Cl चं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 60 आहे. मग Cl बरोबरीनं Na येऊ द्या, NaCl किंवा LiCl, RbCl कोणी आला तरी याच्यामध्ये Cl चं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते किती असेल 60 असेल. हे चेंज होणार नाही. समजलं. ऍट इन्फिनाइट डायल्युशन each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte irrespective the nature of other ion with which it is associated. जस हा K स्वतःच योगदान देणार आहे कशामध्ये टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये. बरोबर कोण आहे ते पाहणार नाही, बरोबर जो आहे त्याचं नेचर कसं आहे याच्या नेचरवर, याचा नेचरचा म्हणजे या अदर आयनच्या नेचरचा याच्या कॉन्ट्रीब्युशनवर कोणताही इफेक्ट होणार नाही. मग इथं Cl असू द्या, इथं I असू द्या, इथं Br असू द्या, याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तो ते देणार आहे. क्लिअर झालं. तर काय स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. At infinite dilution, each ion migrates independently of its co-ion and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte, irrespective the nature of other ion with which it is associated. हे स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला स्टेट अँड एक्सप्लेन कोल्ड रॉशला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्डला. ओके, तर याप्रमाणे स्टेटमेंट आहे. आणि जर याचं एक्सप्लेनेशन विचारलं तर एक्सप्लेनेशन याप्रमाणे लिहायचं आहे. λ0 इज इक्वल टू λ0 प्लस λ0 minus. Kohlrausch law. This is statement and this is explanation. What is λ0? लिहून घ्या. What is λ0? It is the molar conductivity of an electrolyte. Molar conductivity of an electrolyte at infinite dilution.
मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फानाइट डायल्युशन. सपोज आपण इलेक्ट्रोलाइट घेतला NaCl, तर ही व्हॅल्यू काय असेल, लॅम्बडा 0 कुणाची ऑफ NaCl is equal to, what is this? This is the molar conductivity of cation. Molar conductivity of cation. मग याच्यामध्ये जो कॅटायन असेल त्याची मोलार कंडक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये मोलार कॅटायन कोण आहे, लॅम्बडा 0 कुणाचा Na प्लस what is this? This is the molar conductivity of anion, लॅम्बडा 0 Cl मायनस. बरोबर. तर सिंपल याप्रमाणे कोल्ड-रॉस लॉ हे स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन. व्हॉट इज दिस? दिस इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन ॲट इन्फानाइट डायल्युशन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अनायन ॲट इन्फानाइट डायल्युशन. आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतला तर हा काय होईल, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl ॲट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस ॲट इन्फानाइट डायल्युशन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस ॲट इन्फानाइट डायल्युशन. नेक्स्ट पॉइंट आहे कोल्ड-रॉस लॉचं ऍप्लिकेशन. तर याच्यावर सुद्धा JEE आणि नीटला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बोर्डला तर विचारला जातोच, म्हणजे JEE आणि नीटलाही याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि क्वेश्चन एकदम सिंपल आहे, सिंपल बेरीज आणि वजाबाकी करायची. काय, कोल्ड-रॉस लॉचं ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन काय बा, कोल्ड-रॉस लॉ इज युज्ड टू कॅल्क्युलेट द लॅम्बडा 0 दॅट मीन्स मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फानाइट डायल्युशन. कुणाची, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट व्हेन ग्राफिकल मेथड इज नॉट युज्ड. आपण पाहिलेलं आहे ग्राफिकल मेथडच्या साह्यानं वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येत नाही. मग अशा वेळेस वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं जातं, कोल्ड-रॉस लॉचा यूज केला जातो. ओके. तर बा याप्रमाणे इथं आपण दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करणार आहे. एक आपण घेणार आहे CH3 COOH. हा एक कोण आहे, वीक ऍसिड आहे. आणि इकडे घेतोय आपण हा एक वीक बेस NH4OH. हा वीक ऍसिड आहे आणि हा वीक बेस आहे. आणि याची मोलार कंडक्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कशी, बाय युजिंग कोल्ड-रॉस लॉ. दोन्हीवरही नीटला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर कशी कॅल्क्युलेट करायच्या बा, कोल्ड-रॉस लॉच्या साह्यानं वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कशी काढायची. वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी ग्राफिकल मेथडच्या साह्यानं कॅल्क्युलेट करता येत नाही, पण ग्राफिकल मेथडच्या साह्यानं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. ग्राफिकल मेथडच्या साह्यानं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. मग हा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये असणारे जे कॅटायन आणि अनायन आहेत, हेच कॅटायन आणि अनायन असलेले स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधायचे. मग कोण आहेत, सपोज हा CH3COO मायनस असा कॅटायन किंवा अनायन असलेला एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधा. तो कोण आहे, CH3COO Na. हा काय, सॉल्ट आहे की ज्याच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, CH3COO मायनस मिळू शकतो. आणखी आपल्याला काय पाहिजे, H पाहिजे. मग H मिळवण्यासाठी मी आणखी एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधला, HCl. जस मला मिळालं काय, CH3COO मायनस आणि H प्लस मिळाले. आता मला नको असलेलं काय, Na आणि Cl. मग हे कॅन्सल करण्यासाठी आणखी एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधा, तो असेल NaCl. म्हणजेच मला ऍसिडिक ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायचं असेल
या वीक ऍसिडची मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करायची असेल तर या 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा यूज केला पाहिजे. कारण या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू कशा आहेत? नोन आहेत. मग काय केलं पाहिजे बा? याप्रमाणे लॅम्बडा 0 कोणाचा? CH3COOH इज इक्वल टू बेरीज कोणाची करायची आहे? या दोघांची. काय होईल? लॅम्बडा 0 CH3COONA प्लस लॅम्बडा 0 HCl माइनस लॅम्बडा 0 NaCl. ओके, याची व्हॅल्यू इथं पुटअप करा, याची व्हॅल्यू इथं पुटअप करा, याची व्हॅल्यू इथं पुटअप करा. दोन व्हॅल्यूची ऍडिशन करा, यातून ही व्हॅल्यू वजा करा. वी कॅन कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिडिक ऍसिड. कसं? बा इज इक्वल टू, आता याची व्हॅल्यू काय असणार आहे? लॅम्बडा 0 कोणाचा? Na प्लस प्लस लॅम्बडा 0 CH3COO मायनस. अकॉर्डिंग टू कोल्ट्रॉस लॉ हा याप्रमाणे लिहिला कॅटायन आणि आयनच्या फॉर्म मध्ये. प्लस लॅम्बडा 0 H प्लस प्लस लॅम्बडा 0 Cl मायनस. हा मायनस आहे म्हणजे काय होईल? मायनस लॅम्बडा 0 Na प्लस मायनस हा काय? लॅम्बडा 0 Cl मायनस. हा पॉझिटिव्ह Na प्लस आहे, हा निगेटिव्ह Na प्लस आहे. एकमेकाला काय झाले? कॅन्सल. हा पॉझिटिव्ह Cl मायनस आहे आणि निगेटिव्ह Cl मायनस आहे. एकमेकाला काय झाले? कॅन्सल. राहिला काय? लॅम्बडा 0 H प्लस लॅम्बडा 0 CH3COO मायनस. म्हणजे काय राहिला? लॅम्बडा 0 CH3COO मायनस प्लस लॅम्बडा 0 H प्लस. And this is equal to lambda 0 CH3COOH. समजलं? Clear झालं? And this is the mathematical explanation or expression of Kohlrausch law. Molar conductivity at infinite dilution is equal to molar conductivity of infinite dilution of cation, molar conductivity at infinite dilution for anion plus molar conductivity at infinite dilution for cation. Yes, याची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन असेल, याची व्हॅल्यू गिव्हन असेल, याची व्हॅल्यू गिव्हन असेल, याची व्हॅल्यू गिव्हन असेल. वी कॅन कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आणि याच्यावर जेईला क्वेश्चन विचारलेला आहे, याच्यावर नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॅल्यू नोन आहे, फक्त या दोन व्हॅल्यूची बेरीज करायची आहे आणि येणाऱ्या बेरजेतून याची व्हॅल्यू वजा करायची आहे. आलेला आन्सर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट असेल. सिमिलरली NH4OH ची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची. कशी करणार? बा आपल्याला याच्यामध्ये कॅटायन आणि आयन माहित पाहिजे. कॅटायन कोण आहे? NH4 प्लस. आयन कोण आहे? OH मायनस. मग NH4 प्लस आयन असलेला एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट शोधा. कोण आहे? NH4Cl. नेक्स्ट OH अनायन असलेला एक इलेक्ट्रोलाइट शोधा. NaOH. आवश्यक काय बघा? NH4 प्लस आणि OH मायनस आवश्यक आहे. नको काय? NaCl. तिसरा NaCl. जे पाहिजे त्यांची बेरीज करा, म्हणजे या दोघांची काय होईल? बेरीज. आणि जे नको आहे ते वजा करा. दिस काय होईल? लॅम्बडा 0 ऑफ NH4OH is equal to lambda 0 of NH4Cl plus lambda 0 of
NaOH minus lambda 0 of NaCl. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. अकॉर्डिंग टू ग्राफिकल मेथड याची व्हॅल्यू नोन आहे. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, याची व्हॅल्यू नोन आहे. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, याची व्हॅल्यू नोन आहे. या दोघांची बेरीज करा. आलेल्या बेरजेतून याची व्हॅल्यू वजा करा. मिळालेले जे आन्सर असेल दिस इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH. समजलं? हे दोन्ही क्वेश्चन NH4OH आणि ऍसिडिक ऍसिड दोन्ही क्वेश्चन नीटला विचारलेले आहेत. दोन्ही क्वेश्चन JEE साठी विचारलेले आहेत. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे कोणता? कोलट्रॉस लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन. क्लिअर झाले? कोलट्रॉस लॉचे ऍप्लिकेशन काय? कोलट्रॉस लॉ इज used to calculate the molar conductivity of weak electrolyte when graphical method is not used. कशी? By using known molar conductivity values of strong electrolyte. Known molar conductivity values of strong electrolyte use करून molar conductivity of कुणाची weak electrolyte कॅल्क्युलेट केली जाते. कशी? बाय युजिंग कोलट्रॉस लॉ. नेक्स्ट पॉइंट आहे मोलार कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय? हे केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये झालेलं आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट आपण कशा साईन दाखवतो? अल्फाच्या साईन दाखवतो. कशा साईन दाखवतो? अल्फा. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन काय? अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. व्हॉट इज लॅम्बडा? लॅम्बडा इज द molar conductivity. Lambda is the molar conductivity of weak electrolyte at given concentration. Lambda is the molar conductivity of weak electrolyte at given concentration. And what is lambda 0? Lambda 0 is the molar conductivity of weak electrolyte at infinite dilution. This lambda आणि lambda 0 ह्या व्हॅल्यू दोन्ही वेगवेगळे आहेत. गिवन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच फॉर एक्झाम्पल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl ऍट 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन इज असं जर म्हटलं असेल तर ही व्हॅल्यू. अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl ऍट इन्फिनाइट डायल्युशन असं जर म्हटलं असेल तर ही व्हॅल्यू असेल. क्लिअर झालं? जेस लॅम्बडा काय? लॅम्बडा इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट गिवन कॉन्सन्ट्रेशन. दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनला लॅम्बडाची व्हॅल्यू जेस मोलार कंडक्टिव्हिटी at given concentration. And lambda 0 म्हणजेच काय? molar conductivity of weak electrolyte at infinite dilution, also called as molar conductivity of weak electrolyte at zero concentration. At zero concentration. Yes, ही व्हॅल्यू तुम्हाला नोन असेल. ही व्हॅल्यू नोन असेल we can calculate alpha. What is alpha? Alpha is degree of dissociation. आणि मग डिग्री ऑफ डिसोसिएशन नुसार तुम्ही पर्सेंटेज डिसोसिएशन काढू शकता. पर्सेंटेज डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100. म्हणजे तुम्हाला एक वीक इलेक्ट्रोलाइट दिला जाईल, एक वीक इलेक्ट्रोलाइट दिला जाईल, त्याची गिवन कॉन्सन्ट्रेशनची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिली जाईल, त्याच इलेक्ट्रोलाइटची इन्फिनाइट डायल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिली जाईल आणि विचारलं जाईल की तो इलेक्ट्रोलाइट किती डिसोसिएट झाला, त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा त्याचं पर्सेंटेज डिसोसिएशन किती आहे. तर सिंपल पॉइंट नाव मोठं वाटतंय पण पॉइंट खूप छोटा आहे. अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0. या फॉर्म्युलेच्या बेसिसवर तुम्हाला एखादा MCQ विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्काचा क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो. ओके, आय होप आज झालेला जो पॉइंट आहे कोणकोणता पॉइंट? व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, त्याचं ग्राफिकल एक्सप्रेशन, आफ्टर देन कोलट्रॉस लॉ, कोलट्रॉस लॉचं ऍप्लिकेशन, अँड लास्ट
molar conductivity and degree of dissociation of weak electrolyte.